प्रथमतः या ठिकाणी सर्वांना नमस्कार। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 या 2024 मधील महाराष्ट्रातील ज्या प्रमुख लक्षवेधी लढती आहेत त्या 14 लक्षवेधी लढती ज्या लढतींकडे संपूर्ण महाराष्ट्राचे या ठिकाणी डोळे लागलेले आहेत अशा ज्या लढती आहेत त्या आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर हा व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा। चला तर मग लगेचच या ठिकाणी ज्या लढतीकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे अशा लढती आपण पाहूया। पहिला विधानसभा मतदारसंघ आहे कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघ। या कर्जत जामखेड विधानसभा मतदारसंघामध्ये माजी कॅबिनेट मंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे व माननीय श्री शरदचंद्र पवार साहेब यांचे नातू रोहित पवार यांच्यामध्ये या ठिकाणी चुरशीची लढत होणार आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे असणार आहे। कारण की हा जो मतदारसंघ आहे या मतदारसंघामध्ये रोहित पवार यांचं जे कार्य आहे आणि ते मागचे आमदार देखील आहेत, परंतु पालकमंत्री प्राध्यापक राम शिंदे यांचं देखील त्या ठिकाणी असणारं कार्य, हे दोन्ही नेते कर्जत जामखेडमध्ये चांगल्या कामासाठी ओळखले जातात। त्याच्यामुळे ही लढत या ठिकाणी चुरशीची होणार आहे यात कुठलीही शंका नाही। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे आष्टी पाटोदा विधानसभा मतदारसंघ। या विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे महबूब शेख व भारतीय जनता पार्टीचे सुरेश धस यांच्यामध्ये लढत रंगणार आहे। या मतदारसंघात आपणास बंडखोरी पाहावयास मिळणार आहे, कारण की सुरेश धस यांनी आत्ताच या ठिकाणी म्हणजे BJP कडून तिकीट मिळवलेलं आहे। म्हणजे त्या ठिकाणचे विद्यमान आमदार बाळासाहेब आजबे यांचं तिकीट त्या ठिकाणी कापलं गेलेलं आहे आणि ती उमेदवारी धस यांनी मिळवली आहे। त्यामुळे बाळासाहेब आजबे बंडखोरीच्या तयारीत आहेत। त्याचबरोबर भीमराव धोंडे व दरेकर नाना हे देखील अपक्ष उभे राहू शकतात। त्यामुळे ही बहुरंगी लढत खूपच रंगतदार होणार असल्याचे चित्र या ठिकाणी आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कागल विधानसभा मतदारसंघ। या कागल विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे हसन मुश्रीफ व आत्ताच शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रवादीमध्ये प्रवेशित झालेले समरजित घाटगे यांच्यामध्ये रंगतदार लढत पाहावयास मिळणार आहे। कारण समरजित घाटगे यांनी या मतदारसंघात चांगले वर्चस्व निर्माण केले आहे। त्यामुळे हसन मुश्रीफ यांना घाटगे पाटलांचे तगडे आव्हान असणार आहे यात शंका नाही। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये बबनराव पाचपुते यांच्या धर्मपत्नी प्रतिभाताई पाचपुते आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेना यांच्याकडून अनुराधा नागवडे यांच्यामध्ये लढत रंगणार आहे। परंतु या मतदारसंघात इच्छुकांची संख्या अधिक असल्यामुळे मोठ्या प्रमाणात बंडखोरी होण्याची शक्यता आहे। राहुल जगताप व घनश्याम अण्णा शेलार माघार घेण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत। त्यामुळे सर्व महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे असणार आहे। तसेच स्थानिक पदाधिकारी कोणती भूमिका घेतात त्यावर देखील या लढतीचा विजय अवलंबून असणार आहे। त्यामुळे या लढतीत कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवणार आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे राहुरी विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून माजी आदिवासी राज्यमंत्री प्राजक्तदादा तनपुरे व शिवाजीराव कर्डिले यांच्यामध्ये लक्षवेधी लढत होणार आहे। कारण मागच्या विधानसभेला कर्डिले यांना पराभवाचा सामना करावा लागला होता। यावेळी कर्डिले यांनी चांगला जनसंपर्क निर्माण केला आहे। तसेच सरकारच्या विविध योजनांचा फायदा कर्डिले यांना होऊ शकतो। त्यामुळे ही लढत लक्षवेधी होताना दिसत आहे। पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे कुडाळ विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघामध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे आणि वैभव नाईक यांच्यामध्ये रंगतदार लढत होण्याचे चिन्ह आहे। वैभव नाईक हॅट्रिक साधणार का निलेश राणे पुन्हा गड मिळवणार हे 23 तारखेला समजणार आहे। संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या रंगतदार लढतीकडे असणार आहे, कारण हा सामना धनुष्यबाण विरुद्ध मशाल असा रंगणार आहे। कारण की निलेश राणे यांनी आत्ताच शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यामध्ये प्रवेश केलेला आहे। त्याच्यामुळे त्यांना धनुष्यबाण हे चिन्ह त्या ठिकाणी मिळणार आहे आणि वैभव नाईक यांचं मशाल हे चिन्ह, अशा पद्धतीचं धनुष्यबाण विरुद्ध मशाल हा सामना कुडाळ विधानसभा मतदारसंघात रंगणार आहे। कोण बाजी मारेल संपूर्ण महाराष्ट्राच्या नजरा या विधानसभा मतदारसंघावरती असणार आहेत। त्यानंतर पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे बारामती विधानसभा मतदारसंघ। या मतदारसंघातून काका आणि पुतण्यामध्ये सामना रंगणार आहे। अजित पवार व त्यांचे पुतणे युगेंद्र पवार एकमेकाविरुद्ध उभे असणार आहेत।
अजित पवार यांना ही निवडणूक पाहिजे तेवढी सोपी नाही, कारण लोकसभेला त्यांच्या पत्नीला पराभव स्वीकारावा लागला होता. म्हणून अजित पवारांना आपले राजकीय अस्तित्व सुरक्षित ठेवण्यासाठी कसल्याही परिस्थितीमध्ये बारामतीत निवडून येणे आवश्यक झाले आहे. बारामतीमध्ये अजित पवारांचं नेटवर्क चांगलं आहे, परंतु त्यांचे पुतणे त्यांच्या विरोधात असल्यामुळे त्या ठिकाणी बारामतीतला जो शरद पवार गट यांना मानणारा जो वर्ग आहे तो नक्कीच युगेंद्र पवार यांच्या पाठीशी उभा राहणार आहे. परंतु अजित पवार यांचं नेटवर्क देखील त्या ठिकाणी तगडं आहे. त्यामुळे या बारामती विधानसभा मतदारसंघावरती संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून आहे की काका जिंकणार की पुतण्या. येणारा काळच आपल्याला सांगू शकतो. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे तासगाव कवठे महाकाळ विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघात काका विरुद्ध ज्युनियर आबा यांच्यात रंगतदार सामना होणार आहे. म्हणजेच भाजपाचे नेते संजय काका पाटील व आबांचा मुलगा रोहित पाटील यांच्यामध्ये हा सामना रंगणार आहे. संजय काकांचा खासदारकीचा पराभव झाल्यामुळे त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी त्यांना तासगाव कवठे महाकाळ मधून उतरवले गेल्याची चर्चा आहे. परंतु त्या ठिकाणी रोहित पाटलांचा असणारा जनसंपर्क दांडगा आहे. त्यामुळे संजय काकांना पाहिजे तेवढा सोपा हा मतदारसंघ असणार नाही. यामध्ये काट्याची टक्कर त्या ठिकाणी होणार आहे ज्युनियर आबा आणि संजय काका पाटील यांच्यामध्ये. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे इंदापूर विधानसभा मतदारसंघ. या इंदापूर विधानसभा संघामध्ये भाजपाला सोडचिठ्ठी देत ज्यांनी तुतारी हातात घेतली ते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवार गटाचे दत्ता मामा भरणे यांच्यामध्ये या ठिकाणी प्रतिष्ठेची लढाई होणार आहे. यामध्ये जातीय समीकरण देखील महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे चित्र आहे. कारण हर्षवर्धन पाटील हे मराठा उमेदवार आहेत, तर दत्ता मामा भरणे हे धनगर समाजाचे उमेदवार आहेत. त्यामुळे ह्या लढाईत म्हणावा ही लढाई या ठिकाणी धनगर वर्सेस मराठा अशी होण्याची दाट शक्यता आहे. इंदापूर विधानसभा मतदारसंघामध्ये धनगरांची संख्या देखील मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे हा जो सामना आहे तो अत्यंत रंगतदार अवस्थेमध्ये येऊन ठेपलेला आहे. इंदापूरमधून कोण बाजी मारेल हा येणारा काळ आपल्याला त्या ठिकाणी सांगणार आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे येवला विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघातून छगन भुजबळ व माणिकराव शिंदे यांच्यामध्ये लढत रंगतदार होणार आहे. कारण ओबीसी नेते म्हणून छगन भुजबळ यांचा मोठा मान सन्मान, तर माणिकराव शिंदे हे मराठा उमेदवार असणार आहेत. या मतदारसंघातील जातीय समीकरणे याचा बराच प्रभाव दिसून येईल. ओबीसी व मराठा असे मतदारांची या ठिकाणी विभागणी होताना आपणास पाहावयास मिळणार आहे. त्यामुळे येवला विधानसभा मतदारसंघामध्ये कोण बाजी मारेल यामध्ये संपूर्ण महाराष्ट्राची उत्सुकता असणार आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे परळी विधानसभा मतदारसंघ. या परळी विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे आणि त्यांच्या विरुद्ध शरदचंद्र पवार गटाचे राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये या ठिकाणी ही लढत होणार आहे. यामध्ये राजेसाहेब देशमुख हे मराठा उमेदवार शरद पवार साहेबांनी दिलेले असल्याने मनोज झरंगे पाटील यांचा प्रभाव या मतदारसंघात आहे. त्यामुळे मराठा फॅक्टर निर्णायक भूमिका बजावणार असल्याचे दिसून येते. म्हणजेच परळी विधानसभा मतदारसंघामध्ये बिग फाईट होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. धनंजय मुंडे आणि या ठिकाणी राजेसाहेब देशमुख यांच्यामध्ये जातीय या उमेदवारी जाहीर झालेली आहे. त्यामुळे जातीय विभागणी मतदारांची या ठिकाणी होऊ शकते. नक्कीच परळी विधानसभा मतदारसंघामध्ये कोण जिंकणार हे पाहणं कौतुकास्पद असणार आहे. पुढचा विधानसभा मतदारसंघ आहे माजलगाव विधानसभा मतदारसंघ. या मतदारसंघामध्ये देखील रंगतदार निवडणूक होण्याचे चिन्ह आहे. शरद पवार गटाचे मोहन जगताप व अजित पवार गटाचे प्रकाशदादा सोळंकी यांच्यामध्ये बिग फाईट होताना दिसत आहे. या मतदारसंघात कोण बाजी मारेल हे येणारा काळच ठरवेल. पुढचा आणि शेवटचा 14वा विधानसभा मतदारसंघ आहे. ज्या विधानसभा मतदारसंघाकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष आहे असा विधानसभा मतदारसंघ अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघ. अहिल्यानगर शहर विधानसभा मतदारसंघातून अजित पवार गटाचे नेते संग्रामभैया जगताप आणि शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अभिषेक कळमकर यांच्यामध्ये लढत होत आहे. शिवसेनेची ही जागा शरदचंद्र पवार पक्षाने मिळवली असली तरी बंडखोरीला सामना करावा लागेल का हा देखील प्रश्न आहे. कारण जवळजवळ 60 वर्षे एकनिष्ठ असणारे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख शशिकांत गाडे या मतदारसंघातून इच्छुक होते. पण ऐनवेळी त्यांना डावलून अभिषेक कळमकर जे अहिल्यानगर शहराचे माजी
महापौर होते त्यांना तिकीट मिळाले आहे. त्यामुळे ही लढाई प्रतिष्ठेची बनली आहे आणि संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे एकवटले आहे. म्हणजेच अहिल्यानगरचे संग्रामभैया जगताप आणि कळमकर यांच्यातली ही लढाई लक्षवेधी ठरणार आहे. अशा पद्धतीने आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राच्या 14 बिग फाईट पाहिल्या. जर व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनल सबस्क्राईब करा व आपल्या मतदारसंघामध्ये कोणाचे पारडे जड आहे हे कमेंट करून सांगा. थँक्यू.